आज ट्रम्प मोदींबद्दल काय बोलले हे आपण सगळ्यांनी बातम्यांमध्ये ऐकलं असेलच। भारत आणि अमेरिकेनं नुकत्याच एका करारावर शिक्कामोर्तब केलाय। भारतानं अमेरिकेवरचे टॅरिफ जवळजवळ नाच्या बरोबर केलंय। पण भारतानं असं का करावं? भारताची रोज घसरती अर्थव्यवस्था या करारामागचं मुख्य कारण आहे का? चला जाणून घेऊया। नमस्कार, मी मृगा। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय घडामोडीवर चर्चा करणार आहोत। 2025 नंतरच्या तणावपूर्ण वातावरणामध्ये आता भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये एका अंतरिम व्यापार कराराची रूपरेषा जाहीर झाली आहे। हा अंतिम नाहीये, हा अंतरिम आहे। आणि लक्षात घ्या, एक महाकाय द्विपक्षीय व्यापार करार जे BTA या दिशेने टाकलेलं हे अत्यंत सक्षम पाऊल आहे। नक्की ठरलंय काय? तर या करारामध्ये काय घडलंय आपण समजून घेऊया। अगदी सोप्या भाषेमध्ये सांगते। अमेरिका भारतीय वस्तूंवर जो कर लावायची, जो आयात शुल्क लावायची 25%, ते आता थेट 18%वर केलंय। आणि याच्या बदल्यामध्ये भारत अमेरिकेतनं येणाऱ्या औद्योगिक वस्तू आणि त्याचबरोबर त्यांच्या कृषी अन्न उत्पादनांवरचा कर कमी करणार आहे किंवा पूर्णपणे संपवणार आहे, म्हणजे कर लावणारच नाही। भारत अमेरिकेवर कर लावणार नाही। म्हणजे अमेरिकेला नकोशा झालेल्या वस्तू भारत आयात करणार का? तर असं वाटू शकतं, पण आजच्या घडीला परराष्ट्रामध्ये व्यापाराची सुरुवात करणं गरजेचंही आहे। पण थांबा, आपण या कराराबद्दल बाजारात आणि सोशल मीडियावर नेमक्या अफवा काय आहेत त्या स्पष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे। पहिली गोष्ट, रशियाकडनं तेल खरेदी केल्यामुळेच लागलेला अतिरिक्त दंड आता हटवला गेलाय, तर हा दावा पूर्णपणे निराधार आहे। अधिकृत निवेदनामध्ये याचा कुठेही आधार नाही। आणि दुसरं म्हणजे अमेरिकन मेडिकल डिव्हाइसेस आणि IT उत्पादनांसाठी जुन्या आणि जाचकटी ज्या होत्या परवाने शिथिल केले जातील, हे सुद्धा मुख्य निवेदनामध्ये ठोसपणे कुठेही दिसत नाहीये। आणि हो, AI, स्पेसटेक आणि सेमीकंडक्टर बाबतच्या सहकार्याचा मुद्दा हा एक वेगळा व्यापक धोरणात्मक विषय आहे। तो थेट या अंतरिम व्यवहार कराचा भाग नाहीये। आणि त्यामुळेच वस्तुस्थिती आणि वावड्या यात अजिबात गल्लत करू नका। आता तुम्ही विचाराल की यात अमेरिकेचा फायदा काय? अमेरिकेचा डोळा कुठे आहे? आणि अमेरिकेचा फायदा अगदी स्पष्ट आहे। त्यांना भारताची प्रचंड मोठी बाजारपेठ हवी आहे। अमेरिकन शेतकरी आणि तिथल्या औद्योगिक उत्पादनांसाठी भारतासारख्या देशानं अतिउत्साही आणि वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचे दरवाजे सताड उघडणे हा अमेरिकेसाठी एक मोठा फायदा आहे आणि हवाहवासा वाटणारा विजय आहे। मग प्रश्न उरतो की भारत हे का करतोय? आपण अमेरिकन वस्तूंसाठी आपले दरवाजे का उघडतोय? आपण त्यांच्या समोर झुकतोय का? अजिबात नाही। हे एक अत्यंत कॅल्क्युलेटेड आणि त्याचबरोबर हुशारीनं उचललेलं पाऊल आहे। आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आणि व्यापारामध्ये गिव्ह अँड टेक चालतं। अमेरिकेनं भारतीय वस्तूंवरचा कर 25% वरून 18%वर आणला आणि आपल्या भारतीय निर्यातदारांना अमेरिकन मार्केटमध्ये मोठा दिलासा मिळणार आहे। त्यांची स्पर्धात्मक ताकद वाढणार आहे। आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा एक अंतरिम करार आहे, अंतिम नाही। अमेरिकेला आपल्या बाजारपेठेचा अगदी थोडासा वाटा देऊन आपण एका मोठ्या बायलॅटरल ट्रेड ॲग्रीमेंटचा मार्ग मोकळा करतोय। जागतिक पुरवठा साखळीमध्ये भारताला स्वतःचं वर्चस्व निर्माण करायचं असेल, तर परदेशी गुंतवणूक टिकवायची असेल, तर जुन्या तणावांना बाजूला ठेवून असे धोरणात्मक निर्णय घेणं ही काळाची गरज आहे। आणि ही कोणतीही माघार नाही, तर हा जागतिक अर्थकारणाच्या बुद्धिबळातला भारताचा एक अत्यंत स्मार्ट मूव्ह आहे। तर ही होती आजची व्यापार आणि कराराची स्पष्ट आणि खरी बाजू। भारताच्या याच धोरणात्मक खेळीबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एका नवीन विश्लेषणासह। धन्यवाद।